मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये गवतामध्ये आंबा कसा पिकवला जातो हे सर्वांना माहीत आहे. पण शहरी विभागातील बऱ्याच मंडळींना माहीत नसतं की नैसर्गिक पद्धतीने आंबा कसा पिकवला जातो. त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. मी एक शेतकरी या नात्यानं तुम्हाला हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण गवत आणलेलं आहे शेतामधून आणि शहरामध्ये गवत भेटत नाही किंवा तणच भेटत नाही. अशा वेळेला आपण पेपरच्या सहाय्यानं सुद्धा आंबे पिकवू शकतो चांगल्या पद्धतीनं. किंवा जे काही आपल्या घरामध्ये पोती असतात, जे आपले धान्य भरण्याची पोती असतात, बोंदरी असतात, त्या बोंदरी खाली आथरून त्यावरती आंबे लावून त्या पद्धतीत सुद्धा आपण घरगुती आंबे, कच्चे आंबे पिकवू शकतो. तर एक डेमो तुम्हाला दाखवतो. आपण या कॅरेटमध्ये लंगडा व्हरायटीचे पेपरमध्ये 4 ते 5 दिवसापूर्वी आंबे टाकलेले होते. सरासरी सिटीत कार्पेटमध्ये आंबे पिकवले जातात. तर कशा पद्धतीनं आंबा पिकलाय किंवा नाही ते आपण बघा. एकदम एक नंबर आंबा पिकलाय नैसर्गिक पद्धतीनं आणि एकदम गोड आंबा आहे. चम्मच देवाय स्टॉप कर. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता की चम्मचने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या आंब्याचा जो गर आहे तो निघतो आणि अतिशय लंगडा म्हणजे हा गावरांमध्ये मोडणारा आंबा आहे. अतिशय रसाला सुद्धा एक नंबर आहे आणि एकदम गोड आहे. चवीला सुद्धा सुंदर आंबा आहे. कधीतरी नैसर्गिक पिकवलेला लंगडा तुम्ही खाऊन बघा, नक्की केशरला सुद्धा मागे ठेवेल. एवढ्या क्वालिटीचा आंबा आहे लंगडा. चला, गवतामध्ये कसा आंबा लावायचा. गवत लावताना खालच्या भागाला थोडंसं गवत लावून घ्यायचं आणि याच्यावर अशा पद्धतीमध्ये आपल्याला आंबे लावायचे आहेत. असे सरळ पद्धतीत. काही आडवे सुद्धा आंबे ठेवले जातात, परंतु आंबे सडण्याचे चान्सेस जास्त असतात आडव्यामध्ये आणि आंबे कमी बसतात. त्यामुळं सरळ उभे आंबे लावायचे. आता टोटली लंगडा जातीचे आंबे आहेत आपल्याकडं. केशर सुद्धा आपण तोडून आणलेला आहे. माझ्या बागेमध्ये हापूस आहे, केशर आहे, लंगडा आहे, गावरान आहे, तोतापरी आहे, दशेरी आहे, ऑल टाईम आहे, बऱ्या मियाजाकी आहे. सर्व पद्धतीचे आहेत. परंतु ज्या ज्या व्हरायटी आपल्याला खाण्यासाठी योग्य असतील किंवा चांगल्या असतील त्या त्या व्हरायटींची माहिती मी नियमितपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठले फॉलोवर वाढावेत किंवा यूट्यूबला व्ह्यूवर वाढावेत यासाठी माझा प्रयत्न अजिबात नाही, किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नाही. आणि हे सगळं शेतीतली जी काही सत्यता आहे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. जसे कलम बांधणीचे बरेच व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. अशा पद्धतीनं एक सिंगल लाईन झाल्यानंतर आपल्याला परत याच्यावर एक गवताचा थर द्यायचा आहे, म्हणजे पूर्ण कंप्लीट करून. आणि पेपरमध्ये लावताना जसं की खालची लाईन आपली कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला परत त्यावर एक पेपर आथरायचा आहे अशा पद्धतीमध्ये, जेणेकरून हवाबंद हे कॅरेट राहील. अशा पद्धतीत पेपर आथरायचा आहे. या पद्धतीमध्ये पेपर आथरून सगळ्या बाजूंनी याला पॅक करायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवाबंद राहील. आणि परत याच्यावरती आपल्याला आंब्याचा एक लेयर चढवायचा आहे आणि परत आपल्याला पेपरनं झाकून कॅरेट एकावर एक ठेवून किंवा जमिनीवर असेल तर त्याला पूर्ण हवाबंद कसं करता येईल, पेपरच्या सहाय्यानं किंवा आपल्या बोंदऱ्याच्या सहाय्यानं. गवत जर असेल तर अधिक चांगलं, नसेल तर अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या कच्चे आंबे व्यापाऱ्याकडून घेऊन तुम्ही पिकवू शकता. आणि आंबा पिकण्यासाठी योग्य आहे किंवा नाही काढलेला नैसर्गिकरित्या ते आपल्याला पाहायचं असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. निश्चित संपूर्ण माहिती त्यामध्ये मी दिलेली आहे. बघा, आता दिसतंय याच्यावर काय डॉट वगैरे दिसतात. याच्यावरचे जे काही डॉट असतात म्हणजे आंबा जेवढा कोवळा असतो किंवा काढणीसाठी आलेला नसतो ते अतिशय घन पद्धतीमध्ये, म्हणजे लक्षात घ्या की साधारण 10,000 जर टिपके याच्यावर असतील तर ते पिकण्याच्या वेळेला आपल्याला 200-300च्या प्रमाणातच येतील. ठीक आहे. बाकी व्हिडिओला आवडला तर शेअर करा.